गुरुचरित्र वाचायला वेळ भेटत नाहीये का? दत्तगुरूंचा कोणताही स्रोत द्या ते म्हटल्यानं मनाला शांती लाभते असा भक्तजन हवाय हे कवन सुद्धा तीच अनुभूती देते. दत्त बावनी जर तुम्हाला पाठ नसेल तर दत्तगुरूंचा एक जरा रोज म्हणा आणि अपार दत्त कृपा मिळवा हे कवर सुद्धा तीच अनुभूती देते असं सांगितलं जातं. चला तर मग सुरुवात करूया. दत्त कृपा झाली तर आयुष्याचं सोनं होईल अशी सद्भक्तांची भावना असते. यासाठी ते विविध ग्रंथात स्रोतांचं पारायण करतात. जप जप करता, परंतु ज्यांच्याकडे ते उलवे नाही त्यांनी आपल्या मायबोलीतले हे सुंदर कवण म्हणावे आणि दत्तगुरूंकडे मागणे मागावे. दत्तगुरूंचे कोणतेही स्रोत अज्ञात म्हटल्यानं मन शांती लाभते असा भक्तांचा अनुभव आहे. त्यासाठीच हे कवन सुद्धा तीच अनुभूती देते असं म्हणतात. अनसुयेच्या सूता दत्ता तुझाची रे आसरा, सद्गुरू राया तुझ्या कृपेचा सत्त वाहू देसरा, कप्त वेश धरुनी गुरु तुम्ही अत्री घरी आले, पतिव्रतेच्या पुण्याईने बाळ तिथे झाले, भक्तासाठी जन्मही तुमचा भक्ता उद्धारा, वाझी ती भक्ती पाहुनी दिधले संततीला, दुग्ध कोंडिले भिक्षेसाठी वृद्ध जी महिषाला, वेल उपटोनी कुंभ अर्पिला, भक्ताचा द्विजवरा अन्न अल्पची तुझ्या कृपेने सहस्त्र दळवी जेविले मूर्ख ब्राह्मणा. भुवनेश्वरीला ज्ञान प्राप्त झाले, अष्टही रूपे दीपवाळीला दाविले, शिष्य करा अल्पमतीने पुष्प गुंफिले, साक्षपट आया जरा विनू अनंता, दर्शन घ्यावे जोडीने आपले करा अंत नका हो बघू नका मुली याहू या सदरा, किती पवित्र भक्तीनं ओथंबलेली शब्दात साधे परंतु प्रभावी गीतकार अनंत वैद्य यांनी अगदी मनापासून रचिले आहे, जीव ओतून रचली आहे, याला गायलं आणि संगीत दिलं. कीर्तन सूर्य श्री नारायण बुवा काणे यांनी गुरुचरित्राचे सारच सर्व अध्यायांची दखल घेतलेले अद्भुत मिश्रण, जणू दत्त बावनी मनाचा ठाव घेणारे हे काव्य अवीट गोडीचा निर्मल श्रवणानंद, ते वातावरण पवित्र मंगलमय होऊन जाते. ही आळवणी अगदी मनापासून असल्याने वेगळी प्रार्थना करायलाच नको. एक दिव्य अनुभव, गुरूंच्या चरणाशी मन एकरूप होतात. भक्तीने भरलेलं आणि भारावलेल्या ती सूर आहे, इतकी सुंदर ही स्वर पूजा सर्वांग मोहरून आल्याशिवाय राहणार नाही. कृतज्ञतेनं भरलेल्या उद्या शीश झुकवून ठेवितो. पाया अगणित वंदन तुझ सद्गुरू राया, परीक्षा ही ज्याची घ्यायची त्याच्या नकळत घ्यायची असते, हे भान विसरता आपण आपली ओळख पुसून वेगळ्याच वेशात येऊन वेगळीच अद्भुतपूर्ण मागणी करून भोजन मागितले, परंतु ते मागताना भिक्षेकरांच्या सवीप्रमाणे आपण माते भिक्षांदेही म्हणालात आणि फसलात. परीक्षा ही ज्यांची घ्यायची त्यांच्या नकळत घ्यायची असते, हे भान विसरता आपण आपली ओळख पुसून वेगळ्याच वेशात येऊन वेगळी अभूतपूर्ण मागणी करून भोजन मागितलेत, परंतु ते मातांना भिक्षेकरांच्या सवीप्रमाणे आपण माते भिक्षांदेही म्हणालात आणि फसलात. पतिव्रता आणि व्रतस्थ असलेल्या त्या पवित्र शुद्ध सतचरित्र असलेल्या असूया नसलेल्या स्त्रीनं आपलं इंगित ओळखले आणि आपली इच्छा पूर्ण केली. आपल्याला बालके आणि स्वतःला माता समजून नाही तर तिला मात्र योग हवाच होता, जो तुम्ही पुरवलात आणि तिचे बाळ झाला. या सुधारणे वृत्तीला लोक चमत्कार म्हणतात आणि नतमस्तक होतात. संकटकाळी डगमगता त्या संकटाला तोंड देणं म्हणजे निभावून नेणं, हे केवळ एक स्त्रीच करू जाणे. पुराणांची व इतिहासाचे दाखले तेच सांगतात. अशा वेळी पुरुष लटपटतात, स्त्री निभावून नेते. बघताना गुरुचरित्र वाचण्याची आस आहे, पण वेळ नाही. त्यांनी केवळ एकदाच हजारा म्हटला तरी डोळ्यासमोरून सर्व अध्यायजन एखाद्या चित्रपटाप्रमाणे येथील आणि वाचण्याची अपूर्ण समाधान लाभेल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.